सप्रेम नमस्कार मित्रांनो, @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही कोडल संगम येथील संगमेश्वर मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत, या मंदिराला भेट देणार आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन। या व्हिडिओमध्ये नदी स्नान, महात्मा बसवेश्वरांचे समाधी स्थान आणि कोडल संगम मंदिर आणि वास्तुकला हे आपण पाहणार आहोत। हे आहे कोडल संगम येथील संगमनाथ संगमेश्वराचं मंदिर। कृष्णा व मलप्रभा या दोन नद्यांच्या तटावर हे वसले असल्या कारणानं याला संगमनाथ संगमेश्वर असंही म्हणतात। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। येथून अलमटी धरण हे 15 किलोमीटर अंतरावर आहे। हे पुरातन संगमेश्वर मंदिर चालुक्य वास्तुकलेचे दर्शन घडविते। चालुक्य कालखंड हे 7 ते 12व्या शतकातील होते, किंबहुना हे मंदिर त्याच कालखंडातील असावे। आता आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत। मुख्य प्रवेशद्वाराची चौकट ही दगडी आहे आणि त्यावर नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर जय विजय हे द्वारपालक देखील कोरण्यात आलेले आहेत। ललाट बिंबवर गजलक्ष्मी आपल्याला दिसून येते आणि फुलांच्या माळा कोरण्यात आलेल्या आहेत। आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करीत आहोत। मंदिरात मंडप, नवरंग आणि मुख्य मंदिर आपल्याला दिसत आहे। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अनेक दगडी खांब दिसतात, त्यामध्ये कोरीव काम आहे, समोर भस्म आहे आणि वरच्या बाजूला संपूर्ण दगडी आणि ग्रॅनाइटमध्ये हे खांब बनवण्यात आलेले आपल्याला दिसून येतात। मुख्य मंडपामध्ये 2 नंदींच्या मूर्त्या आहेत, हे आपण पाहत आहोत आणि हे खांब आणि समोरच्या बाजूला महात्मा बसवेश्वरांची मूर्ती आहे आणि याची देखील चौकट अनेक पद्धतीनं नक्षीकामानं कोरण्यात आलेलं आहे, हे आपण पाहत आहात। अतिशय सुंदर कलाकुसर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। हे काम अतिशय सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे। प्रत्येक खांबावर बारीक सुरीक नक्षी आपल्याला दिसून येते। या ठिकाणी अनेक खांब आपल्याला दिसतात, ग्रॅनाइटचे खांब देखील दिसतात आणि त्याच्यावर देखील कलाकुसर करण्यात आलेले दिसतं। इथं समोर नंदी आहेत, 2 नंदी आहेत आणि समोरच्या बाजूला संगमनाथाचं हे गर्भगृह आहे। आता मी मंदिराच्या गर्भगृहाजवळ आलेलो आहोत। गर्भगृहाची चौकट देखील आपल्याला दगडी दिसते, त्याच्यावर अनेक नक्षीकाम जय विजय कोरलेले आहेत, फुलांच्या माळा कोरण्यात आलेल्या आहेत, अनेक प्राण्यांच्या आकृत्या देखील या चौकटीवर या ठिकाणी दिसतं। अनेक कलाकुसरीनं हे गर्भगृहाचं चौकट बनवण्यात आलेलं आहे। समोर संगमनाथाची मूर्ती हे आपल्याला दिसून येते। हे स्वयंभू शिवलिंग आहे। महात्मा बसवेश्वरांची वचनं ही संगमनाथाला समर्पित आहेत। या ठिकाणी अनेक आपल्याला बारीकसुरीक नक्षीकाम या खांबावर दिसून येतं आणि एक खांब ग्रॅनाइटचं दिसून येतं। महात्मा बसवेश्वरांची पत्नी नीलांबिकाची ही मूर्ती आहे आणि या ठिकाणी बारीकसुरीक नक्षीकाम आपल्याला दिसून येतं। ही चौकट देखील आपल्याला दगडी अशी या पद्धतीची दिसून येते आणि त्याच्यावर बारीकसुरीक नक्षीकाम अतिशय सुंदर दिसून येतं। आता आम्ही मंदिराच्या उत्तर दिशेच्या चौकटीतून बाहेर पडत आहोत। या ठिकाणी या चौकटीवर देखील आपल्याला बारीक सुरीक नक्षीकाम आपल्याला दिसून येतं, हे आपण पाहत आहात। आणि हा जो कठडा आहे, हा कठडा तुम्ही बघू शकताय की यावर देखील अतिशय सुंदर असं नक्षीकाम कोरण्यात आलेलं आहे। हे मंदिराच्या वरचं भाग, हा मंदिराचा खालचा भाग
आणि हा तळापासूनचा जो भाग आहे, जो चौतरा आहे, अतिशय सुंदर मजबूत घडीव दगडाने आज देखील चांगल्या स्थितीत आपल्याला दिसून येतं. पूर्णतः दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर, वरच्या बाजूला कोरीव शिल्पकला अतिशय सुंदररित्या आपल्याला दिसून येतं. मंदिराच्या पूर्वेकडचा हा प्रवेशद्वार आहे. बाजूला गणपतीचं मंदिर आहे. हा मंदिराचा परिसर आहे आणि मंदिर या पद्धतीनं अतिशय सुंदर, रेखीव आणि नक्षीदार हे आपल्याला दिसत आहे. समोर गणपतीचं मंदिर आहे आणि हे जातवेद मुनींचं समाधीस्थान आहे. 12व्या शतकात यांच्याच गुरुकुलात महात्मा बसवेश्वरांनी शिक्षण घेतलेलं होतं. जातवेद मुनींच्या या पादुका आहेत. मंदिराचा हा मागचा भाग आहे आणि गर्भगृहाचं हे शिखर अतिशय रेखीव आणि कोरीव आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी प्रशस्त असं सभामंडप आपल्याला दिसून येतं आणि मंदिराचं कार्यालय या ठिकाणी दिसतंय. मंदिराच्या सभोवताली अशा पद्धतीनं बसण्यासाठी चौतरा बांधण्यात आलेला आहे. मंदिराच्या ईशान्य दिशेची ही बाजू आहे. प्रतिवर्षी मकर संक्रांतीमध्ये येथे मोठा उत्सव होतो आणि या ठिकाणी त्यानिमित्त रोषणाई केलेली आपल्याला दिसून येते आणि या मकर संक्रांतीच्या माध्यमातून या संगम तटावर या ठिकाणी लोक अंघोळीला येत असतात. आणि हे मंदिराचं मागचं भाग आहे. अतिशय सुंदर कलाकुसर या ठिकाणी आपल्याला या मंदिराच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. आणि या मंदिरावर आपल्याला चालुक्य राजवटीचं जे वास्तुकला जे आहे त्या वास्तुकलेचं चांगलं असं दर्शन आपल्याला या मंदिराच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी पाहत आहोत. हे आमचं भाग्य आहे. अतिशय सुंदर असं वास्तुकलेचं दर्शन या मंदिराच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हे आपण पाहत आहात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणारा हा रस्ता आहे. मुख्य प्रवेशद्वारातील हे खांब आपण पाहत आहात आणि या ठिकाणी बसण्यासाठी कठडे, दगडी कठडे, हे खांब नक्षीदार खांब, दगडी कठडे आपल्याला दिसून येतात. आणि त्याचबरोबर एक चांगला मोठा असा नगारखाना पद्धतीचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि या मुख्य प्रवेशद्वाराचं हे बैठक, हे दगडी बैठक हे आपल्याला दिसून येत आहे. इथं सज्जा दिसतो आणि मोठा चौतारा हा, आणि या ठिकाणी इष्टलिंग वगैरे विकणारे आपल्याला दिसतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी अक्का महादेवीचं हे भव्य चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि हे खांब आणि त्याचबरोबर भव्य असा हा नगारखाना आणि समोर महात्मा बसवेश्वरांची मूर्ती या ठिकाणी कोरण्यात आलेली आहे हे आपल्याला दिसते. भव्य असा हा नगारखाना आणि संपूर्ण दगडी बांधकाम हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. याच पद्धतीचा चौतारा आपल्याला या ठिकाणी देखील दिसून येतो. अतिशय दगडी कोरीव असा पाटीदार दगडांचा चौतारा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. मंदिराचा भव्य असा हा नगारखाना प्रवेशद्वार आपल्याला दिसून येतो आणि येथील उत्सवाच्या कारणानं या ठिकाणी रोषणाई केलेली आपल्याला दिसून येते. अतिशय सुंदर आणि भव्य असा हा नगारखाना आणि याच ठिकाणाहून येथूनच प्रवेश करून आपण संगमनाथ मंदिराकडे जातो. मकर संक्रांत उत्सवासाठी या ठिकाणी अतिशय सुंदर असं विद्युत रोषणाई आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येण्यासाठीच्या मार्गावर देखील
विद्युत रोषणाई केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। या परिसरात हा बगीचा आपल्याला या ठिकाणी दिसतो। 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी या ठिकाणी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या अनुयायांचं हे श्रद्धास्थान बनलेलं आहे। दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर निघत आहोत। अशा पद्धतीच्या पायऱ्या आपल्याला दिसून येतात आणि त्याचबरोबर या मंदिराचा जो रथ आहे हे ठेवण्याची ही इमारत आपल्याला समोर दिसत आहे। रात्रीची वेळ आहे आणि या ठिकाणी अनेक विक्रेते आपल्याला या ठिकाणी दिसतात। या ठिकाणी आपल्याला विभूती मोठ्या प्रमाणात विकणारे, त्याचबरोबर रुद्राक्ष आणि या ठिकाणी देखील रुद्राक्ष, पेढे आणि त्याचबरोबर शंख, रुद्राक्ष अशा अनेक वस्तू विकणारे हे विक्रेते या 14 जानेवारीच्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आलेले आहेत, हे आपण पाहत आहात। आणि या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे विभूती, भस्म आपल्याला दिसून येतात, रुद्राक्ष दिसून येतात आणि मोठ्या प्रमाणात विक्रेते या 14 जानेवारीच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी व्यापारासाठी आलेले आहेत। शंख विकणारे देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येतात, रुद्राक्ष मोठ्या प्रमाणात दिसतात, हे आपण या ठिकाणी पाहत आहात। त्याचबरोबर बांगड्या, विभूती आणि फुलांच्या माळा हे विकणारे विक्रेते देखील या ठिकाणी आपल्याला पुष्कळ प्रमाणात दिसून येतात। मित्रांनो, आम्ही आता शरण मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी निघत आहोत आणि उद्या सकाळी या कृष्णा मलप्रभाच्या तटावर अंघोळीसाठी म्हणजे स्नानासाठी येणार आहोत आणि उद्या पुन्हा आम्ही महात्मा बसवेश्वरांचं ऐक्यस्थळ आणि मुख्य मंदिराला भेट देणार आहोत। तर उद्या सकाळी आपण भेटूया, तोपर्यंत शरणू शरणार्थी। 14 जानेवारी सकाळचे 7 वाजले आहेत। आम्ही कृष्णेच्या या डोहात अंघोळ करून बाहेर आलेलो आहोत आणि या ठिकाणी अनेक जण अंघोळ करत असताना आपल्याला दिसून येतात। यावेळेला 14 जानेवारी या मकर संक्रांतीच्या माध्यमातून अनेक जण या ठिकाणी या नदी स्नानाचा लाभ घेत असतात। नदी स्नान करून आम्ही महात्मा बसवेश्वरांच्या समाधीस्थानाला भेट देण्यासाठी आता निघालेलो आहोत। कुडल संगम येथे आल्यानंतर 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी स्वतःला संगमेश्वराला समर्पण केले। त्यांनी अनेक वचने लिहिली आहेत। त्यांचे वचनांकित कुडल संगम देवा असे आहे। पुढे ते कलचुरी शासनाचे पंतप्रधान बनले। पुढे त्याने अनुभव मंडपाच्या माध्यमातून सर्वांना एक समान मानले। त्यांचे अनेक अनुयायी शरण लिंगायत या नावे ओळखले जातात आणि शेवटी महात्मा बसवेश्वरांचे हे समाधीस्थान बनले। त्यामुळे हे स्थान त्यांच्या अनुयायींचे प्रमुख स्थान बनलेले आहे। हे महात्मा बसवेश्वरांचे समाधीस्थान आहे, हे आपण पाहत आहात। आणि महात्मा बसवेश्वरांचं ऐक्यस्थान म्हणजेच समाधीस्थान हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि आम्ही याचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आपण देखील याचं दर्शन घ्यावं। कुडल संगम हे महात्मा बसवेश्वरांची विद्याभूमी, तपोभूमी आणि ऐक्यस्थान आहे। त्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि जागतिक पटलावर या स्थानाचं आज महत्त्व वाढलेलं आहे। कारण महात्मा बसवेश्वरांनी याच ठिकाणी लोकशाहीची घोषणा केली होती। आता आम्ही पुन्हा संगमेश्वर मंदिराकडे निघत आहोत आणि ही नदी जी आपण पाहतात ही मलप्रभा नदी आहे। संगमेश्वर मंदिराजवळ आम्ही आता आलो आहोत। कुडल संगम विकास महामंडळाद्वारे या मंदिरातील सर्व कार्यक्रम होत असतात। या मंदिरातील पूजा विधी सकाळी 5 ते 12:30 व सायंकाळी 4 ते 8 पर्यंत चालू असतात। येथे कोणत्याही कपड्यांची सक्ती नाही।
फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात वार्षिक उत्सव असतो. महाशिवरात्र व 14 जानेवारी म्हणजेच बसव क्रांती दिवशी मोठा उत्सव या ठिकाणी होत असतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला भाविक दिसतात. काल रात्री आम्हाला मंदिर नीट पाहता आलं नव्हतं आणि मंदिराच्या बाहेरच्या बाजूच्या या बारीक सुरीक नक्षीकाम आपल्याला काल दिसलं नव्हतं. त्या कारणानं आज सकाळी येऊन आम्ही पुन्हा मंदिराची पाहणी केलो. आणि राजवटीतील ही शिल्पकला पाहण्याचा मोह आमचा आवरला नव्हता. त्या कारणानं पुन्हा एकदा आम्ही भेट दिलो आणि आपणही पाहत आहात अतिशय सुंदर हे मंदिर आहे. पूर्वेकडचा मंदिराचा प्रवेशद्वार. समोरून आपण मंदिराच्या बाहेर जातो. हा मंदिराचा परिसर आहे. आता आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर निघत आहोत. नगरखान्यासारखा हा भव्य प्रवेशद्वार आहे आणि संपूर्ण दगडी बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या भव्य अशा नगरखाना म्हणजेच प्रवेशद्वारातून आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत. अतिशय सुंदर आणि भव्य मजबूत असा हा प्रवेशद्वार आपण या ठिकाणी पाहत आहात. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आम्ही आता पार्किंगच्या ठिकाणी आलो तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणे भाविक या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येतात. आमच्या समोरच शरण मेळ्याला आलेला हा एक भाविक मोठा झेंडा घेऊन आलेला आपल्याला दिसून आला. या ठिकाणी नदी स्नानाला येणाऱ्या स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी दिसून आले. या मंदिराजवळ भव्य असा हा पार्किंग उभारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @explore with Brandman.